श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं बुधवार दिनांक 28 जुलै 2026 ते शुक्रवार दिनांक 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये 7,81,13,377 इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडेलकर यांनी दिली। ओम साईराम। दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे साईबाबा संस्थान आणि बाबांचे सर्व भक्त जे आहेत यांनी अतिशय उत्साहामध्ये जो आहे तो साजरा केला। जवळपास 3-3.25 लाख साई भक्तांनी जे आहे या कालावधीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं आणि 1,93,000 साई भक्तांनी जे आहेत बाबांचं जे प्रसादालय जे आहे या प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद घेतलेला आहे। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात, त्यामुळे दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरभरून देणगी जी आहे ती बाबांच्या झोळीमध्ये त्यांनी अर्पण केलेली आहे। सदर देणगीमध्ये रोख स्वरूपामध्ये रुपये 2,04,35,557 दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर 1,25,47,935 रुपये, PRO देणगी 87,14,000, डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी, चेक DD देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2,07,84,701 रुपये, परकीय चलनाद्वारे 5,65,991 रुपये, सोने 1,125.570 ग्रॅम प्राप्त झालं असून त्याचं मूल्य रक्कम रुपये 1,46,44,544, त्याचप्रमाणे चांदी 2,376.500 ग्रॅम प्राप्त झाली असून तिचं मूल्य रक्कम रुपये 3,90,649 असे आहे। श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 3 लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,94,285 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा तर 39,611 अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला। दर्शन रांगेमध्ये 1,65,200 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटाचं वाटप करण्यात आलं। या कालावधीत 71,07,360 रुपये सशुल्क प्रसाद रूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले। उत्सव काळामध्ये हजारो साई भक्तांनी संस्थानच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला। तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या 39 पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला, असं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडेलकर यांनी सांगितले।